त्या रात्री राहुल आणि त्याचा मित्र जीव वाचवण्यासाठी पळत होते. पाठीमागून कोणीतरी त्यांच्या दिशेने धावत येत होतं. स्मशानातून येणारा तो भयानक आवाज अजूनही त्यांच्या कानात घुमत होता आणि अचानक राहुलच्या मित्राने भीतीने मागे पाहिलं. पुढच्या क्षणी तो जोरात ओरडला, राहुल, मागे बघू नकोस, पळ. राहुलचा श्वास जोरात चालू होता. समोर काळोख, आजूबाजूला जंगल आणि वर आकाशात विजा चमकत होत्या. काही मिनिटापूर्वी दोघे बाईकवरून गावाकडे निघाले होते, पण आता ते एका अशा रस्त्यावर अडकले होते जेथून लोक परत येत नव्हते. राहुल मुंबईमध्ये एका कंपनीत काम करायचा. काही महिन्यापासून त्याचं आयुष्य पूर्णपणे बिघडलं होतं. नोकरी गेली होती, घरात रोज भांडण, मित्रांनी साथ सोडली होती. त्यांच्या मनात सतत भीती आणि राग भरला होता. त्याची आई मात्र रोज एकच सांगायची, बाळा, कितीही वाईट वेळ आली तरी स्वामी समर्थांचं नाव सोडू नकोस. पण राहुल वैतागलेला होता. एक दिवस तो रागाने आईला म्हणाला, जर स्वामी खरंच असतील तर मला का वाचवत नाही? आई शांत झाली. ती फक्त एवढंच म्हणाली, कधी कधी स्वामी उशिरा येतात, पण भक्ताला एकटं कधीच सोडत नाहीत. 2 दिवसांनी राहुल त्याच्या मित्रांसोबत गावाकडे निघाला. रात्र खूप झाली होती. आकाशात काळे ढग जमा झाले होते. रस्ता पूर्ण ओसाड होता. दोघे बाईकवरून वेगात जात होते. तेवढ्यात अचानक त्याच्या बाईकसमोर एक काळी सावली आली. राहुलने जोरात ब्रेक मारला. दोघे खाली पडता पडता वाचले. कोण आहे? राहुल ओरडला, पण समोर कुणीच नव्हतं. फक्त थंड वारा आणि बाजूला जुनं स्मशान. राहुलच्या मित्राचा आवाज थररला, राहुल, आपण चुकीच्या रस्त्याने आलोय. तेवढ्यात बाईक अचानक बंद पडली. राहुल कितीही प्रयत्न करत होता, पण बाईक सुरू होत नव्हती आणि अचानक स्मशानाच्या आतून घंटांचा आवाज सुरू झाला. टन टन टन. दोघांच्या अंगावर काटा आला, कारण त्या स्मशानात अनेक वर्षापासून कोणीही जात नव्हतं. मग घंटा कोण वाजवत होता? वारा अचानक जोरात सुटला. स्मशानाच्या आतून धूर उठायला लागला आणि त्या धुरातून एक मंद प्रकाश त्यांच्या दिशेने येऊ लागला. राहुलचा मित्र भीतीने मागे सरला. आपण येथून जाऊया, तो थरथरत म्हणाला, पण बाईक बंद होती. प्रकाश हळूहळू जवळ येत होता आणि काही क्षणात त्यांना एक म्हातारा साधू दिसला. अंगावर भगवी वस्त्र, हातात कंदील आणि डोळ्यात विचित्र तेज. तो अगदी शांतपणे त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला आणि हसत म्हणाला, रात्र काळी असली तरी भक्तीने घाबरायचं नसतं. राहुल काहीच बोलत नव्हता. त्याच्या शरीरातून घाम वाहत होता. साधूंनी बाईककडे पाहिलं आणि म्हणाले, ती सुरू होणार नाही, कारण हा रस्ता जिवंत माणसांसाठी नाही. हे ऐकताच दोघांच्या अंगावर काटा आला. राहुल थरथरत म्हणाला, मग आम्ही येथून बाहेर कसे जाणार? साधू काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी कमंडळूतलं पाणी हातात घेतलं आणि जमिनीवर शिंपडलं. क्षणात जोराचा वारा थांबला. घंटांचा आवाज बंद झाला. साधूंनी राहुलकडे पाहिलं. डोळे बंद करून स्वामींचं नाव घे आणि मागे वळून बघू नकोस. राहुलने पहिल्यांदाच मनापासून डोळे बंद केले. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अचानक जमीन हलल्यासारखी वाटली आणि त्या क्षणी स्मशानातून जोरात किंचळण्याचा आवाज आला. राहुलचा मित्र घाबरून रडायला लागला, पण साधूंनी मोठ्याने सांगितलं, मागे बघू नका. दोघांनी डोळे बंद ठेवले. काही सेकंदांनी सगळं शांत झालं. वारा थांबला, आवाज बंद झाले. राहुलने हळूहळू डोळे उघडले आणि तो थक्क झाला. ते दोघे आता स्मशानाजवळ नव्हते. समोर गावाचं मंदिर होतं. बाईक अगदी व्यवस्थित उभी होती, पण ते साधू तेथे नव्हते. राहुल घाबरून तिकडे पाहू लागला. तेवढ्यात मंदिरातला एक म्हातारा पुजारी बाहेर आला. त्याने राहुलकडे पाहिलं आणि अचानक विचारलं, तुम्हाला
ते रस्त्यावर एक भगवे कपडे घातलेले साधू भेटले का? राहुलच्या अंगावर काटा आला. तो थरथरत म्हणाला, हो. पुजाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो मंदिरात गेला आणि एक जुना फोटो घेऊन आला. फोटो पाहताच राहुलच्या हातून तो खाली पडला, कारण फोटो तोच साधू होता, श्री स्वामी समर्थ महाराज. राहुल जागेवरच बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आईचे शब्द आठवले, स्वामी भक्ताला एकटं कधीच सोडत नाहीत. त्या दिवसानंतर राहुल पूर्ण बदलला. तो रोज स्वामींचं नाव घ्यायला लागला आणि त्या स्मशानाजवळ आजही गावातले लोक एक गोष्ट सांगतात, ज्याच्या मनात खरा विश्वास असतो त्याला संकटातून बाहेर काढायला स्वामी स्वतः येतात. मित्रांनो, स्वामी समर्थ आजही भक्तांच्या मदतीला धावून येतात. फक्त विश्वास खरा हवा. जर तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये भक्तिभावाने लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अंगावर काटा आणणाऱ्या स्वामीमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.